फडणवीसांनी विधानसभेमध्ये बलात्कारी खरातची कुंडलीच वाजली। खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचं औषध पाजून बलात्कार करायचा असं फडणवीस म्हणाले। खरातच्या चौकशीमधून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळाले आहेत असं फडणवीसांनी म्हटले। तर फडणवीसांनी विधानसभेत खरातची कुंडलीच वाजली। खरातच्या चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळाले आहेत। बुंदुगिरी, तंत्रमंत्र, जादूटोणा करत खरात महिलांसोबत अश्लील वर्तन करायचा आणि बलात्कार करायचा। खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात 10 मार्चला लुकआउट सर्क्युलर जारी केलं होतं। खरात प्रकरणामध्ये 13 मार्चला एसआयटीची स्थापना करण्यात आली होती। धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी बलात्कार केल्याची एका महिलेकडून तक्रार करण्यात आली आहे। शारीरिक संबंधास नकार दिला तर मुलांचं बरं वाईट होईल असा दम दिला होता। फडणवीसांनी विधानसभेत खरातची कुंडली वाचली, त्यामध्ये खरातच्या चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळाले आहेत। जप्त व्हिडिओमध्ये नसणाऱ्या 3 महिलांना देखील निष्पन्न करून त्यांचेही समुपदेशन करून त्यांचे तक्रारीवरून 3 गुन्हे अधिकचे नोंद करण्यात आले आहेत। व्हिडिओवरून निष्पन्न असलेल्या व व्हिडिओत नसलेल्या पीडित महिलांचा शोध सुरू असून याप्रमाणे त्यांना समुपदेशन करून सुरक्षेची हमी देऊन त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी तयार करण्यात येत आहे। ज्या पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब इत्यादी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता होती, असे सर्व व्हिडिओ स्ट्रक डाऊन म्हणजे बंद होण्याबाबत सायबर विभागाकडून सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे। फेसबुकवरील व्हिडिओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली।